विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासी काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल भस्माय रंगाय महेश्वराय तस्मै नकाराय नमः शिवाय या श्री स्वयं सुकृतिनां भुवनेश्वलक्ष्मी पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धि श्रद्धा सतां कुलजन प्रभवस्य लज्जा तं त्वं नतास्म परिपालय देवी विश्वम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतया पतये नमः नूतन जलधर रुचये गोपवधूटि दुकूल चौराय तस्मै कृष्णाय नमः संसार महिरुहस्य बीजाय जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोनी आता तुम्ही विश्वनाथ मी दीन मी रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तोत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्यांचा हा छोट्या पद्यातील 4 चरणाचा अभंग आणि या 4 चरणाचा अर्थ आइए स्वामीजी. 4 चरणाचा अर्थ सहजगत्या माणसाच्या ध्यानामध्ये मनामध्ये सहजगत्या माणसाच्या ध्यानामध्ये मनामध्ये येऊ शकतो. अर्थ सरळ आहे की 2 सज्जन वाराणसीला जाऊ पाहतात आणि ते महाराजाकडे आले आणि सांगितले की महाराज आम्ही थोडे काशी यात्रेला जाऊ पाहतो. तुम्हालाही थोडा रिकामपण झालं वेळ मिळाला तर तुम्ही बी आमच्या बरोबर चाला. आणि यात्रा ही साधू संतांच्या सहवासामध्ये आणि साधू संतांच्या विचाराच्या सहवासामध्ये व्हावी. तुम्ही येत असले तर चला. महाराजांनी सांगितलं महाराज आता महाशिवरात्रीचं महान पर्व आहे. जशी बाबा काशीनाथाची काशी विश्वनाथाची यात्रा आहे तशी पंढरीच्या पांडुरंगाची बी आहे. आणि आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचे महिन्याचे वारकरी आहोत त्यामुळे आम्ही काही येणार नाही. पण तुम्ही जातच आहात तर आमचा एक निरोप बाबा विश्वनाथाला घेऊन जा. आणि मग महाराजांनी आपला निरोप देताना एक पत्र लिहिलं. ते पत्र म्हणजे हे 4 अभंगाचं पत्र 4 चरणाचं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये महाराजाने सुरुवातीला सांगितलं तुम्ही विश्वनाथ. विश्व शब्दाचा अर्थ जगत असा अर्थ होतो. नाथ शब्दाचा अर्थ स्वामी असा अर्थ होतो. जगाचे कोण कोण नाथ आहे जगाचे कोण कोण स्वामी आहे ते कशा पद्धतीचे स्वामी आहेत हे तर मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण सुरुवातीला एवढं सांगेल संसार चालत राहतो. अनेक वस्तूने बहुविध वस्तूने संसार चालतो. त्या बहुविध वस्तूपैकी एक वस्तू संसाराला अपेक्षित आहे आणि त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान नसेल तर संसार अधुरा होईल. आणि या ज्ञानाचा जो दाता आहे तो खरा या जगाचा मालक आहे. ज्ञानाचा जो दाता आहे तो या जगाचा खरा मालक आहे. आता जगाचा जो खरा मालक आहे तो म्हणजे ज्ञानदाता. आणि तो जे ज्ञान देणारा आहे तो साऱ्या जगाला ज्ञान देणारा जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे विश्वनाथ. विशती प्रवेशती इति विश्व. ज्याच्यामध्ये प्रवेश करून जो शिल्लक राहतो त्याचं नाव आहे विष्णू. आणि विष्णू ज्याच्यामध्ये राहतो त्याचं नाव आहे विश्व. आणि अशा विश्वाचा जो स्वामी ज्ञानाच्या अंगाने स्वामी तो आहे विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ तुम्ही जगाचे नाथ आहात. मी तुमच्या पुढे दीन आहे. मी तुमच्या पुढे रंक आहे. मी तुमच्या पुढे अनाथ आहे. या 3ही पदाचा स्वतंत्र अर्थ आहे. पण इथे मात्र एवढाच अर्थ घ्यायचा की तुम्ही जगाचे स्वामी आहात जगाचे नाथ आहात तर मी अनाथ आहे. अनाथ शब्दाचा अर्थ नाथ संप्रदायामध्ये एक गोरखबाणी आहे. गोरखबाणी नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये 42
भाषाचा संग्रह करून गोरक्षनाथजीने एक ग्रंथ बनवला, त्याचं नाव आहे गोरखबाणी. तसे गोरक्षनाथाचे पुष्कळ ग्रंथ आहेत, पण ही गोरखबाणी हिंदी मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये नाथ शब्दाचा अर्थ केलेला आहे स्वामी, मालक. आपण ज्याला आपलं स्वामी बनवलं, आपण ज्याला आपलं मालक बनवलं, ज्याला आपण आपल्या जीवनातलं सर्वस्व व्यक्ती ठरवलं, त्याचं नाव आहे नाथ. आणि तुम्ही कोणाचे नाथ? एका घराचे नाही, एका परिवाराचे नाही, एका गल्लीचे नाही, एका गावाचे नाही, एका तालुक्याचे, जिल्ह्याचे नाही, एका राज्याचे नाही, एका देशाचे नाही, तर तुम्ही विश्वाचे नाथ आहात. विश्व शब्दाचा अर्थ जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश जाऊ शकतो, जिथपर्यंत हवा जाऊ शकते, जिथपर्यंत पृथ्वी आणि जिथपर्यंत आकाशाची पोकळी आहे, जिथपर्यंत कोणाची ना कोणाची तरी शक्ती चालत राहते, त्याचं नाव आहे विश्व. आणि अशा विश्वाचे तुम्ही नाथ असल्यामुळे मी तुमच्या पुढे दीन आहे. दीन शब्दाचा अर्थ काय? संसारामध्ये ज्याचं कोणीच ऐकत नाही त्याला दीन असे म्हणतात. परमार्थामध्ये ज्याचं इंद्रिय ऐकत नाही त्याला दीन असं म्हणतात. व्यवहारामध्ये ज्याचं घरातलं कोणीच ऐकत नाही त्याला दीन म्हणावं, आणि परमार्थामध्ये ज्याचे इंद्रिय ज्याचं ऐकतच नाही त्याला दीन म्हणायचं. इंद्रियाचे दिनी आम्ही केलो नारायणी. इंद्रिय आमचं ऐकत नाही, किंबहुना आम्हालाच इंद्रियाचं ऐकावं लागतं, हा ज्याचा स्वभाव आहे त्याचं नाव आहे दीन. महाराजांचे इंद्रिय महाराजांचं ऐकत नाही का? तर महाराज हा शब्द वापरत असताना स्वतःसाठी न वापरता तो समुदायासाठी वापरतात. समुदायातले माणसं इतके इंद्रियाच्या आहारी गेले, इंद्रिय जसं म्हणतील तसंच वागायचं आहे. काना मना रुचावे एतुलेनी नाठवे. आपल्या मनाला वाटेल, आपल्या कानाला वाटेल, आपल्या इंद्रियाला वाटेल तसंच वागायचं, तसंच खायचं, तसंच राहायचं. हे या संसारातले खरे दीन आहे. तुम्ही विश्वनाथ मी दीन मी रंक. मी रंक शब्दाचा अर्थ ज्याच्या जवळ काहीच नाही, हा दुसरा अर्थ आहे. ज्याच्या जवळ काहीच नाही अर्थात ज्याच्या जवळ आपल्या शरीराचा बी अभिमान नाही, ज्याच्या जवळ आपल्या शरीराची बी आसक्ती नाही, ज्याच्या जवळ बुद्धीची आसक्ती नाही, मनाची आसक्ती नाही. कोहम कथमिदम जातम हा भाव सुद्धा ज्याच्या ठिकाणी राहिला नाही, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सविकल्प समाधी निर्विकल्प समाधीचा बी भाव नाही, मी कोण आहे काय आहे याचाही भाव नाही, तो खरा या संसारातला रंक आहे दीन. मी रंक मी अनाथ. अनाथ शब्दाचा अर्थ ज्याला जगामध्ये कोणी नाही असा मी आहे, आणि तुम्ही असे आहात. तुम्ही विश्वनाथ मी दीन, तुम्ही विश्वनाथ मी रंक, तुम्ही विश्वनाथ मी अनाथ. दुसरी लाईन महाराजांची आली, कृपा कराल ते थोडी 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 कृपा आमच्यावरती करत राहा. थोडी थोडी याचा अर्थ काय? हजारो भक्त तुमचे, हजारो लाख भक्त तुमचे, संसारामध्ये एवढे लोक तुमचे, सर्पापासून बिंगळीपासून तर विंचवापासून तर भूत प्रेत पिशाच यक्ष राक्षस गंधर्व मानव दानव सारेचे सारे तुमचे, आणि तुमचेच भक्त असल्यामुळे तुम्ही प्रत्येकावरती कृपा करा, पण जरा थोडी थोडी करा. एकाच व्यक्तीवरती तुम्ही जास्त कृपा केली तर त्याचा परिणाम तुम्हाला सुद्धा विष्णूची मदत घ्यावी लागली. त्याचं नाव आहे भस्मासुर. भस्मासुरावरती कृपा केली, पण कृपा करत असताना अंदाज घेतला नाही की ही कृपा याला पचेल की नाही. लहान लेकरू जन्माला आलं म्हणजे काय लिटर भर दूध त्याला पाजायचं नाही, लेकरू खायला लागलं म्हणजे किलोभर पेढे त्याला द्यायचे नाही, लेकरू थोडं चालायला लागलं म्हणजे दिवसभर त्याला चालवायचं नाही, त्याला जसं जसं जमेल त्याला तसं तसं द्यायचं आहे. तसं
आम्ही तुमच्या पुढे आहोत आणि आम्हाला जसं जमेल तसंच करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुमच्या पाया पडतो. बराडी शब्दाचा अर्थ साधा मनुष्य असा अर्थ होतो. बराडी शब्दाचा भिकारी असा बी होतो. तुमच्या पाया पडतो. तेवढ्यामध्ये दुसरी लाईन लिहिल्याच्या नंतर मधीच एक संत उठले. त्याने सांगितलं आम्ही जाणारे काशी विश्वनाथाच्या दर्शनाला, तुम्ही पत्र लिहून देणारे आणि काशी विश्वनाथाची सारी कृपा तुमच्यावर झाली तर आमचं काय व्हायचं? आमच्या रिकाम्या चक्रा कशाला करायच्या? महाराजांनी सांगितलं चिंता करू नका. काय उणे तुम्हापाशी, तुमच्या जवळ काही कमी नाही. मी तो अल्पची संतोषी. थोडं जरी मला मिळालं तरी माझं काम होईल. मला काही जास्तीची गरज नाही. संसारामध्ये बऱ्याच लोकांना जास्त लागत नाही. मुंगीला मुठभर साखर मिळाली तर महिनाभर बसून खाते. चिमणीला आठाभर दाणे मिळाले तर 2 महिने बसून खाईल. गाईला जर एक गाडीभर चारा मिळाला तर ती बसून खाईल. कुत्र्याला जर 2 लिटर दूध मिळालं तर ते दिवसभर आराम करील. माणसाला गाडीभर धन मिळालं तरी त्याचं समाधान राहणार नाही. बाकी प्राण्याचं समाधान आहे पण माणसाचं समाधान नाही. जरा क्षमा मागून सांगतो. संन्यास घेतल्याच्या नंतर बी 10 मजली मड बांधण्याची लालसा मनामध्ये येणं, त्याच्यासाठी जीवन व्यापन करणं म्हणजे हे सुद्धा फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे अध्यात्माच्या दृष्टीने. उदाहरण तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचं पहा. उदाहरण पहा. का उत्तर हेच आहे, जर यदा कदाचित तुम्ही थोड्या मिळालं तेवढ्यामध्ये समाधानी नसताल, मिळेल त्याच्यामध्ये जर यदा कदाचित तुम्हाला समाधान लाभत नसेल तर तुमच्यासारखा दारिद्र्य रेषामध्ये जन्माला येणारा अजून दुसरा नाही. म्हणून जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी. आमच्यावरती थोडी कृपा करा, आम्ही तुमच्या पाया पडतो. काय तुमच्याजवळ कमी आहे काही सांगता येत नाही. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. पण विचारलं महाराज असं देवाकडून तुम्हाला घ्यायचं तरी काय? जर तुम्हाला काही देवाकडनं घ्यायचं असतं तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सोनं पाठवलं ते तुम्ही घेतलं असतं. देवाकडनं जर तुम्हाला काही घ्यायचंच असतं तर तुम्ही जीवनभर केलेल्या व्यापाराच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या नसत्या. आणि जर एकदा कदाचित तुम्हाला काही घ्यायचंच असतं तर तुमच्या व्यापाराची अवशेष राहिलेली संपत्ती तुम्ही लोकांना सोडून दिली नसते. याचा अर्थ तुम्हाला ते काही नको आहे. आणि काही नको आहे आता तुम्ही देवाकडे काय मागतात? महाराजांनी सांगितलं दुसरं काहीच मागणार नाही, एकच मागणार. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचा प्रसाद, भातुके म्हणजे प्रसाद, प्रेमाचा प्रसाद द्या. लाडूचा नको, पेड्याचा नको, कपड्याचा नको, वस्तूचा नको, अलंकाराचा नको, पुष्पांचा नको. तुमचा कुठलाच प्रसाद मला नको. मला ज्ञानाचा बी प्रसाद नको. फक्त माझ्या जीवनामध्ये एका गोष्टीची कमी आहे आणि त्याचं नाव आहे प्रेम. प्रेम देवाचे देणी. हो, आणि प्रेम पाहिजे आणि ते प्रेम तुम्ही देणार. लोभी मनुष्य, कामी मनुष्य, आसक्त मनुष्य संसारामध्ये केवळ आणि विषयाच्या अनुषंगाने प्रेम करतो. परंतु ज्ञानी मनुष्य एखाद्यावरती प्रेम करायला लागला तो तर निष्काम वृत्तीने करतो. आणि म्हणून तुम्ही ज्ञानी आहात, जगाचे दाते आहात, जगाला ज्ञान देणारे आहात. तुम्ही आमच्यावरती प्रेम करा, अर्थात प्रेम द्या. अर्थात प्रेम शब्दाचा अर्थ थोडा बदलून घ्यायचा आहे. प्रेम शब्दाचा अर्थ प्रेमात्मक भक्ती तुमची तुम्ही आम्हाला द्या. आणि या बरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. विठ्ठल करू ध्यान कैसा पाहू तुझ, कैसे करू ध्यान कैसा पाहू
विश्वनाथाच्या दरबारामध्ये, भगवान गणेशाच्या दरबारामध्ये ज्यांच्या विचाराने आपल्या परमार्थाची सुरुवात झाली, ज्यांना आपण जगामध्ये सर्व वंदनीय मानलं, ज्यांच्या विचाराने आपली आतापर्यंतच जीवन व्यापन झालं आणि त्यांची स्मृती आपल्यामध्ये राहावी याच्यासाठी आपल्या गुरु महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आपल्या सर्वांची उपस्थिती, स्वामी महाराजांचे आगमन, आमचे गुरुबंधू ओंकारानंदजी सरस्वती महाराज, ज्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, ते आमचे गुरुबंधू अद्वैतानंद सरस्वतीजी महाराज, आमची परंपरा परमार्थ निकेतन मधून आहे. परमार्थ निकेतन, परमार्थ निकेतन चे साधू सुखदेवाजी नंद, सुखदेवाजी नंद स्वामींचे शिष्य स्वामी गणेशानंद सरस्वती, स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांचे 3 शिष्य, अजूनही 3 शिष्य होते. त्यातले एकांचं शरीर शांत झालं, एक जण तिकडे पलीकडे राहतात, जरा दूरवर राहतात, एक जण कुणकडे गेले काही पता नाही. असे 6 शिष्य. 6 पैकी 2घांचं शरीर अनंतामध्ये लीन झालं. ज्यांचं शरीर लीन झालं ते स्वामी अद्वैतानंद सरस्वतीजी महाराज आणि त्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. मलाही त्यामध्ये निमंत्रण आलं. मलाही सांगितलं की महाराज असं असं आहे, एक दिवस कीर्तनासाठी या. मी म्हटलं काल पेलेले आज मेलेले, काल पेले आज मेले. 10 दिवसांनी त्यांचा दावा, 14व्या दिवशी त्यांचा तो प्रोग्राम, 12 महिन्यांनी त्यांचं वर्ष राहत. त्याला बी लोक बोलवत राहतात, तर माझा नाविलाज आहे, मी जात राहतो. पण हे तर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, ज्यांचं माझं अति प्रेम होतं, ते सांगण्यासारखं नाही. जेव्हा जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही अडचण भासेल, तेव्हा तेव्हा मी वयाने, मानाने, सन्मानाने, साऱ्या गोष्टींनी छोटा होतो, पण त्यांचा शब्द मी कधी खाली पडू दिला नाही. आणि योगायोगाने अचानक त्यांचं शरीर शांत झालं. त्या गोष्टीचा मला मनामध्ये खेद आहे, खंत आहे. मी खूप प्रयत्न केला, पण एक संन्यासी महात्मा मी तिथे स्थापन करू शकलो नाही. त्या गोष्टीचा मला फार खेद आहे, फार खंत आहे. माझे गुरु ज्यांनी मला संन्यास दीक्षा दिली ते महामंडलेश्वर स्वामी अभेदानंद गिरीजी महाराज. मला तशी घटना घडल्यावर एक वाक्य त्यांनी मला विचारलं
तुला जर एखादा राज्य चालवण्यासाठी दिलं तर तुझ्याकडून कसं चालेल? मी म्हटलं राज्य चालवण्यासाठी हाताखाली लोक असतात, ते चालवता येतं. पण त्या ठिकाणी मी एकलाच होतो. माझ्या बाजूने कोणीच मध्ये हा भरणारे लोक नव्हते. आणि जास्त वेळ जर मी त्या ठिकाणी थांबतो तर घोटाळा झाला असता, गालबोट लागलं असतं आणि एका महात्म्याच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सदा सदा एक कालिमा लागली असती. आणि म्हणून मी निर्णय माझ्या विरोधात गेल्याच्या नंतर माझ्या मागे हजारो विरोधक उभे असलेले पाहून माझ्या बरोबर जे बोलत होते ते बी स्वरात स्वर दुसरीकडे मिसळत होते. आणि अशा वेळेला मी आपला शहाणपणाचा समजला की परमेश्वराच्या भरोश्यावर सोडून द्यायचा आहे. क्षमा मागून सांगेन, मी ते होते तेव्हा 8 दिवस मला जास्त व्हायचे. काही निमित्ताने जायचो. पण आता जाऊन त्यांना बरेच दिवस झाले, पण अजून त्या रस्त्याने सुद्धा गेलो नाही. त्या रस्त्याने सुद्धा गेलो नाही. का? जो व्यक्ती गेल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये धनाच्या लोभाने, सत्तेच्या लोभाने, पैशाच्या संपत्तीच्या लोभाने त्याच्या अंगावरचे कपडे ज्याने जाळून टाकले, त्यांचे वस्त्र, भूषण, पूजा, त्यांचे चित्र, फोटो, त्यांनी लिहिलेल्या काही डायऱ्या, त्यांनी लिहिलेल्या काही वस्तू जर तत्काळ तासभरामध्ये जर जाळून टाकल्या जात असतील तर मग अशा व्यक्तीच्या मठावरती ते गेल्याच्या नंतर त्यांचं चित्र आपल्या हृदयात ठेवायचं. आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा हृदयातच पाहायचं, याच्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. आणि म्हणून योगागणे मी आज प्रथम बार त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. विठ्ठल त्यांच्या कार्याला, त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या भक्तीला, त्यांच्या साधनेला आपण सर्वजण एकदा नमस्कार करू आणि कीर्तनाकडे वळू. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सत्य आहे की संन्यासाला पाहिल्याच्या नंतर बरेच लोक येड्यावणी करीत राहतात. बरेच लोक येड्यावणी करतात. आणि केव्हा केव्हा तर टिंगलीने महाराजांचं उदाहरण बी देतात. मी संन्यास घेतल्याच्या नंतर एका दिंडीमध्ये जायचं. गेल्याच्या नंतर ते अभंग आवर्जून म्हणायचे. मग बी तरी स्वान सहज वेश त्याचा, इतकं म्हणायचं. मला बी ते वाईट वाटायचं. पण त्या दिंडीमध्ये 1000 माणसं चालायचे. आणि जेव्हा जेव्हा दिंडी थांबेल तेव्हा तेव्हा मी त्यातल्या 200 माणसाला गीतेचा पाठ सांगायचो. थकून जायचो रस्त्याने चालू चालू, तरी पण तो 200-300 माणसाला गीतेचा पाठच सांगायचो. तरी पण ते 4 शब्द मला ऐकावाच लागायचे. 4 शब्द मला सातत्याने ऐकावं लागायचे. पण मी त्याच्यासाठी काही हार सोडली नाही.
फक्त मला एवढं समजून सांगायचं की ज्यांना या वेशभूषेची ॲलर्जी आहे, ज्यांना वेशभूषा आवडत नाही, त्यांना एवढं सांगायचं की तुमच्या संप्रदायातलं ज्ञान कुठून आलं, तुमच्या संप्रदायातला देव कुठून आला, तुमच्या संप्रदायातला ग्रंथ कुठून आला, तुमच्या संप्रदायातलं तीर्थ कुठून आलं, तुमच्या संप्रदायातले संत कुठून आले आणि तुमच्या संप्रदायातला मंत्र कुठून आला. एवढ्या गोष्टी जर तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला हे पक्क कळेल की तुम्ही बाबा विश्वनाथाकडनंच हे घेतलेलं आहे. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, स्वर्गातून आले किंवा वैकुंठातून आले किंवा द्वारकेतून आले किंवा वृंदावनातून आले, कुठून आले याचा वाद नाही, पण आले ते केवळ आणि केवळ पंढरपुरामध्ये आले. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. आणले कोणी हे सर्वांना ज्ञात आहे. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी योनी झाला इता वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो अगला पुंडलिके. कारे पुंडल्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, असे पुरावे आहेत. पण ही गोष्ट त्रिवार आहे की पुंडलिक रायाने पंढरीच्या पांडुरंगाला आणलेला आहे, हे खरं आहे. आता कथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे, 2 मिनिटातच सांगायची आहे. पुंडलिक राया महाराष्ट्रातले भगवत भक्त नाही, पत्नी भक्त. आई वडिलाला बरोबर घेऊन काशी विश्वनाथाची यात्रा करण्यासाठी गेले. रैदासाच्या आश्रमात राहिले. जाताना त्यांनी 1 रुपया दिला. बाबा विश्वनाथाचं दर्शन केलं. ठरल्याप्रमाणे रुपये गंगेत टाकला. गंगा माईवरती आली. 1 कंकण दिलं आणि त्यांच्या पत्नीला आवडलं. पुन्हा त्याने आपल्या जवळचे पैसे टाकले. पुन्हा कंकण आलं नाही. पत्नीच्या आग्रहास्तव पुन्हा बाबा विश्वनाथाचं दर्शन केलं. गंगा माईचं दर्शन केलं. रैदासाकडे गेले. गेल्याच्या नंतर त्याने 1 रुपया काठोटीमध्ये म्हणजे आपले कातडे भिजू घालण्याच्या कुंडीमध्ये टाकले. गंगा प्रगट झाली. 1 कंकण मिळालं. 2 कंकण पुंडलिकाच्या पत्नीच्या हातात आले आणि मग पुंडलिकाच्या लक्षात आलं की या काठोटीमध्ये गंगा कशी आली. त्याने विचारलं काय आहे. त्याने सांगितलं काहीच नाही. आई वडील मागे पाळण्यामध्ये आहे. नातामध्ये दोर धरलेला आहे. कर्तव्य कर्म जे वाटेला आलेला आहे ते करत राहतो.
गीतेमध्ये एक गोष्ट महत्वाची आलेली आहे आणि ती ही आहे की भगवान श्री कृष्णाने एक नेम घालून दिलेला आहे यज्ञ आणि त्या नेमामध्ये त्यांनी सांगितलं की 3 गोष्टीचा तुम्हाला त्याग करता येणार नाही. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषीणाम. यज्ञ दान आणि तप या तिघांचा तुम्हाला त्याग होणार नाही. जर करण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबा रायाचे अति विचार त्याच्यावरती आहे आणि या संदर्भामध्ये 4 श्लोक आणि गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 4 श्लोक आलेले. त्याच्या अगोदर तर प्रश्न आलेला आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छा विवेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. त्यागस्य तत्त्वं वेदितुम इच्छामि हे महाबाहो हे ऋषिकेश, संन्यासस्य तत्त्वं पृथक् वेदितुम इच्छामि. मी त्यागाचं तत्व आणि संन्यासाचं तत्व वेगळे वेगळे जाणू पाहतो. भगवान परमात्माने सांगितलंय, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु सर्व कर्म फल त्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणा. विचक्षणा सर्व कर्म फल त्याग प्राहु आणि सर्व कर्मानाम काम्य कर्मानाम न्यासः संन्यासम इति दोघांचं विभाजन. आणि हे समजून सांगण्यासाठी 4 श्लोक पुढे आलेले आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्माने सांगितलं, निश्चितम मतमुत्तमम. हे निश्चित माझं मत आहे. काय मत आहे? यज्ञदान न तप कर्म न त्याज्यम. यज्ञदान आणि तपकर्माचा त्याग करू नये. जर हे घडलंच तर संसाराची हानी होईल. तपाने कोणती हानी होईल तो स्वतंत्र विषय. दान नष्ट झालं तर कोणती हानी होईल तो स्वतंत्र विषय. यज्ञ नष्ट झाला तर त्याने काय हानी होईल ही सारी स्वतंत्र चर्चा. फक्त एकच चर्चा या ठिकाणी महत्वाची आहे की हे सार करत असताना आपल्याला आणि पत्नीच्या लोभापोटी आणि आई वडिलांची सेवा दाखवली, मनामध्ये भाव घेतला, पंढरपुरात आले. पांडुरंगाच्या वाळवंटाच्या मध्ये महादेवाचं मंदिर आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर आपले आई वडील मांडीवरती झोपले, कर्तव्य कर्म करत राहिले. आणि एवढ्यामध्ये पंढरीचे पांडुरंग भेटायला आले. त्याने सांगितलं, नाही, आई वडिलाची झोप मोडेल म्हणून मी तुमच्याकडे येणार नाही. त्यांची निद्रा पूर्ण झाल्याच्या नंतरच येईल. एवढा भाव ज्यांनी अंतःकरणात धारण केला आणि ज्यांनी बाबा विश्वनाथाचा प्रसाद आणि गंगा माईचा प्रसाद घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्राला देव मिळाला. विठ्ठल दुसरा मुद्दा, महाराष्ट्राला संत कसे मिळाले. तर महाराष्ट्राला संत मिळाले आणि त्या साऱ्या संतांमध्ये एक संत मोठे ठरले, ज्ञानदेव वैष्णव ज्ञानदेव वैष्णव सर्वात मोठा वैष्णव जर कोण असेल तर ते ज्ञानोबा राया. आणि ज्ञानोबा रायाचे गुरु कोण असतील तर त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथ जर कोण असतील तर ते महादेवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आणि ते निवृत्तीनाथ महादेव आणि या महादेवाच्या द्वारा प्रगट झालेली वारकरी संप्रदायाची ज्ञान गंगा, किंबहुना त्यांनी एक संत निर्माण केले. आणि ते संत निर्माण करत असताना विठ्ठल पंथाने जगभरातलं तत्वज्ञान संपादन केलं. इंद्रायणीच्या पात्रामध्ये आणि रुक्मिणी बरोबर विवाह केला. आणि एक दिवशी विनाकारण बोलून बोलून आणि संन्यास घेण्याची परंपरा मनात घेतली. वाराणसीला गेले, रामानंद स्वामीकडे गेले. महाराज जरा क्षमा मागून सांगतो,
संन्यासी शंकराचार्यांच्या परंपरेचा संन्यासी ग्रस्ती होऊ शकत नाही. परंतु वैष्णव दीक्षा घेणारा संन्यासी तो संन्यासी नसतो, तो बैरागी असतो. आणि त्याच्या बैरागी शब्दाचा अर्थ विरागा. विराग ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव आहे बैरागी. आणि एखाद्या वेळेला प्रारब्धवशात जर यदा कदाचित त्याची विरक्ती संपली तर त्याला पुन्हा संसारामध्ये येता येणं शक्य आहे. आणि म्हणून विठ्ठल पंथ रामानंद स्वामींच्या आश्रमात राहिले. हा कथा मोठी आहे. ते आळंदीमध्ये आले, आशीर्वाद दिला आणि पुन्हा परत गेले. तर त्यांनी विठ्ठल पंथाला पुन्हा महाराष्ट्रामध्ये येण्याचं सांगितलं. बाबा विश्वनाथाकडे गेले, हात जोडले, प्रार्थना केली आणि सांगितलं, महाराज आता यानंतर तुमच्या दर्शनासाठी येणं होईल असं काही समजायचं नाही. आतून आवाज आला, सारी प्रक्रिया देवतेंच्या कृपेने राबत आहे, मला तुझ्या घरी पुत्राच्या रूपाने यायचं आहे. आणि म्हणून बाबा विश्वनाथाला त्याच वेळेला मनामध्ये घेऊन विठ्ठल पंथ आले आणि निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रगट केलं. म्हणून संत आम्हाला बाबा विश्वनाथाच्या कृपेने मिळाले. तिसरा मुद्दा, आम्हाला ग्रंथ कोणाच्या कृपेने मिळाले? तर शिवालयाच्या मंदिरामध्ये दिवसभर रस्त्याचा प्रवास, पैठण ते आळंदीचा प्रवास चालत असताना नेवाशाच्या जवळ जवळ आले. एका मुकामाला एका संन्यासी महात्म्याने गीतेवरती प्रवचन केलं. हे चारही भावंडांनी श्रवण केलं आणि दिवसभर निवृत्तीनाथ म्हणत राहिले, ज्ञानोबा रात्री झालेलं प्रवचन कसं आहे? दिवसभरात काही वेळेला विचारलं, रात्री झालेलं प्रवचन कसं वाटलं? तेव्हा ज्ञानोबाच्या लक्षात आलं की गुरु महाराजांना रात्रीचं प्रवचन फारच आवडलेलं आहे. दुसऱ्या दिवशी महालयाच्या मुकामाला असताना योगायोगाने पाठीमागे एक शिला, त्या शिलेला मान देऊन बसले 4 वाजता आणि संगमून स्नान करून आले, डोळे बंद केले आणि परमेश्वराची आराधना केली. मा सरस्वती जिभेवरती आले आणि डोळे बंद केल्याच्या नंतर पहिला शब्द वाणीमध्ये फुटला, ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू जो सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारा जोजी. आणि म्हणून हा ग्रंथ निर्माण झाला तो केवळ आणि केवळ महादेवाच्या शिवालयातून. म्हणून ज्ञानोबरायाला मिळालेला ग्रंथ महादेवाच्या कृपेने मिळाला. संत महादेवाच्या कृपेने मिळाले. ईश्वर आपल्याला महादेवाच्या कृपेने मिळाला. आता पुढच्या बऱ्याच गोष्टी भीमा चंद्रभागा बी महादेवाच्या कृपेने मिळालेली आहे. भीमाली चंद्रभागा, भीमाली परमेश्वराच्या भीमाशंकराच्या पिंडीतून आली. म्हणून महाराष्ट्राला गंगाबी मिळाली. गोदावरी गोवध हरी, गायीच्या वधाच्या पातकाचं हरण करण्यासाठी जी महादेवाच्या जटातून प्रगट झाली ती गोदावरी. म्हणून महाराष्ट्रामध्ये तीर्थ बी 2 महादेवाच्या कृपेने आले. आता बऱ्याच गोष्टी महादेवाच्या कृपेने आलेल्या आहेत. आता शेवटची गोष्ट सांगेल. अजून 2 तर सांगतो, बाकीच्या राहून देतो, पुढच्या वेळेला सांगेल. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारा पहिला वारकरी कोण आहे? एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव
घेऊन चालणारे महादेव. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय मध्ये मंत्र आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. हरी 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 हा मंत्र शिवाचा. 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 हरी 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 हा मंत्र
राहिला राम मंत्र, तो आपल्या सर्वांना माहित आहे. राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव. राहिला कृष्ण मंत्र. तर कृष्ण मंत्र तर गैनीनाथाने निवृत्तीनाथाला दिलेलं आहे. कुळ हे पावन कृष्ण पर्यायाने राम मंत्र महादेवाचा, कृष्ण मंत्र महादेवाचा, हरी मंत्र महादेवाचा मिळून राम कृष्ण हरी मंत्र महादेवाचा. आणि एवढी परंपरा जर बाबा विश्वनाथाने आमच्या संप्रदायाला दिली असेल तर आम्ही का म्हणू नये की तुम्ही लोकाचे नाथ आहात की माहिती नाही, पण तुम्ही आमच्या संप्रदायाचे नाथ आहात हे अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. तुम्ही खूप विश्वनाथ विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ नाथ आहात की नाही हे सिद्ध करायला 12 महिने लागतील, पण तुम्ही आमच्या संप्रदायाचे नाथ आहात ही गोष्ट सत्य आहे. 2 वाक्य सांगूनच जातो. प्रकृती आणि पुरुष आणि या दोघांचा संबंध जर बाजूला ठेवला तर सांख्यशास्त्र सिद्ध कसं होईल? नाही होणार. परमाणू जर बाजूला ठेवले तर न्याय दर्शनाची सिद्धी कशी व्हायची? 7 पदार्थ जर बाजूला काढले, द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाया भाव, हे जर 5-7 बाजूला काढले तर वैशेषिकांची सिद्धी कशी व्हायची? याच्यानंतर यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधया अष्टांगाने हे 8 अंग जर बाजूला काढले तर योग दर्शनाची सिद्धी कशी करायची? यज्ञ बाजूला केला तर पूर्व मीमांसकाची सिद्धी कशी करायची? आणि ब्रह्म बाजूला केलं तर वेदांताची सिद्धी कशी करायची? तसं महादेवाचं तत्वज्ञान बाजूला केलं तर वारकरी संप्रदायाची सिद्धी कशी करायची? हे जसं शक्य नाही तसं हे बी शक्य नाही. आणि म्हणून बाबा विश्वनाथ आपल्या संप्रदायाचे, आपल्या पंथाचे, आपल्या धर्माचे आणि काय आहे तर नाथ आहे.
आता ती गोष्ट थोडी कीर्तनकार रंगून सांगत राहतात आणि मोठाले कीर्तनकार रंगून सांगत राहतात. एका घरी लग्न झालं तर तिथे उभं सारायची पाळी, उभं सारायची. सुनबाई आल्या तर त्या आडव्या सारायला लागल्या. मधी सासूबाई उठल्या, त्या म्हणल्या आपल्या घरी उभं सारीत असते. म्हणले का? म्हणजे आपण विष्णूचे भक्त आहोत, उभा गंध लावायचा आहे. आणि हे कीर्तनकार रंगोरंगू सांगतात, खुदू खुदू हसतात. मला असं वाटतं रात्रीच विष्णूने महादेवाने यांचे टकोरे फोडले पाहिजे, बाकी काही नाही केलं पाहिजे. डोके फोडले पाहिजे, असे दोन भाग केले पाहिजे यांचे. का? विष पेरणाऱ्या माणसाची ही परंपरा आहे. महाराज मी बी आळंदीत राहायचो लहानपणी, आळंदीत राहायचो. चाकण चौकामध्ये एक बुक्केवाले एक संप्रदाय होता, अजून बी असेल तो आता. बुक्क्यावाला मध्येच बुक्का फोडायचा होता, लांब लचक बुक्का ओढायचा. ते कधी वारकऱ्यामध्ये दिसायचे नाही, त्यांचा वेगळाच पंथ चालायचा. जरा महाराजाला आपल्याला कल्पना असेल, वृंदावनात राहत होतो मी. तिकडे एक संन्यासी महात्मे आणि देवराव बाबाच्या अलीकडच्या बाजूला, त्या ज्ञानगोधडीच्या पलीकडच्या बाजूला गंगेच्या काठावरती त्यांचा आश्रम. आणि ते नमः शिवाय भजन करायचे. बरेच लोक त्यांना समजून सांगायचे, मला इथं राधा राधा चालतं, नमः शिवाय कैसा चलेगा. एक दिवशी 12 वाजता आणि आश्रमाला आग लागली तर 50 गायी तरफडून मेल्या. साऱ्या वृंदावनवासी लोकांनी त्यांना सांगितलं, आज से या केवल राधा नाम का जप गुंजेगा, या शिवजी का नाम नहीं चलेगा. का? तर शिवजी या ठिकाणी विराजमान आहे, पण राजधानी राधाजीची आहे. तसा अयोध्येला गेला तर रामजीची राजधानी आहे. महाराष्ट्रात आला तर पांडुरंगाची राजधानी आहे. और ज्यांच्या राजधानीमध्ये जाताल त्यांना ना नमस्कार करावा लागेल, आपलं घेऊन तिकडे जायचं का? नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आला तर वारकरी संप्रदाय सर्वतोपरी श्रेष्ठ आहे, पण त्यातले छोटे छोटे तत्व बाबा काशी विश्वनाथाच्या कृपेने आलेले आहेत. म्हणून मी आपल्याला धन्यवाद देईल की आपण या ठिकाणी महादेवाची मूर्ती बसवली आणि काशी विश्वनाथ त्याचं नामकरण केलं. काशी विश्वनाथ माझ्या जीवनातला छोटासा अनुभव सांगेल आणि कीर्तन संपून जाईल. मी 89 वाराणसीला गेलो होतो बघा. स्वामीजी, मी वाराणसीला जाण्याच्या अगोदर खूप तयारीने गेलो होतो. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझं वय 14 असताना मी ऍडमिशन घेतलं होतं. तर माझ्या 17व्या वर्षी मी वारकरी संप्रदायातला 4 वर्षाचा कोर्स करणारा कीर्तनकार, पहिल्या नंबरला प्रवचन, 3ऱ्या नंबरला कीर्तनकार बाहेर पडलो. पण मला एवढ्या कमी वयामध्ये आपण काय करू शकतो, काय करावं तरी काय. आणि मग एक केरळचे संत होते, त्यांच्याकडे लघुसिद्धांत कौमुदी केली. नंतर अडचण आली की ब्राह्मणाशिवाय हे चालणार नाही, म्हणून मध्य प्रदेश मध्ये ओंकारेश्वरला एक सरस्वती वेद पाठशाळा चालायची, त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं. 17 महिने तिथे राहिलो, तिथे यजुर्वेद केला. नंतर वाराणसीला गेलो. गेल्याच्या नंतर मनात एकच भाव, त्याच्या अगोदर मी वृत्ती प्रभाकर हरिपाठासारखा माझ्या पाठ असायचा. वृत्ती प्रभाकर गेलो तर तिकडे पंचगंगा घाटावरती जगद्गुरु रामानंदाचार्य, स्वामी रामनरेशाचार्यजी महाराज, त्यांच्या सानिध्यात राहिलो. ते मोठे नैयायी, बद्रीनाथ शुक्लजीचे ते अनुयायी. मला ते पुढचं सांगायचं आहे. 2.5 वर्ष मी राहिलो. पंचसंधी माझ्या कंठस्थ होती, सिद्धांत लक्षण माझ्या कंठस्थ होतं. अगदी सुरुवात केली का प्रतियोग्य समानाधिकरण, हेतू समानाधिकरण, अत्यंताभाव्य प्रतियोगिता नवचेदकम, यत साध्यता अवचेदकम तदौचिन्य साध्य सामान्य अधिकरण व्याप्ती. एकदा बोलायला सुरुवात केली की 50 लाईनी बरोबर बोलायचो, पण कळायचं काहीच नाही. बोलायला लागलो तर काही अडचण नाही. वर्गात तर आमच्या
विश्वविद्यालयात आमच्या गुरुजी जवळ बसलो होतो, बोलायला किती काही बोलायचो पण कळायचं काहीच नाही. एक दिवशी ग्लानी झाली, मनात आलंय की कळत काही नाही, आपण काय पदार्थच दिसत नाही. बऱ्याच दिवसापर्यंत प्रयत्न केला परंतु पक्ष धर्मातच दिसायची नाही. पाठ असायचं हो पण पक्ष धर्माचा पदार्थच दिसायचा नाही. आणि एक दिवशी इकडे एक रामानंद संप्रदायाचे संत होते, हनुमानदास जी बाबा. तो मैंने कहा बाबा जी मैं तो अब कल जाने वाला हूँ. बोले कहाँ? तो मैंने कहा महाराष्ट्र में. हो गई पढ़ाई? मैंने कहा बाबा जब सच बात तो यही, याद तो मेरे को बहुत है, आप तो देखते हैं मैं रात दिन रटता रहता हूँ. आप बोले हाँ उसमें क्या आपत्ति है, लेकिन वो आप मेरे को समझ में नहीं आता. तो चले जाएंगे. त्यांनी सांगितलं रुक, 40 दिन तक रुकना. त्यांनी मला एक कमंडलू दिला आणि सांगितलं जा बाबा विश्वनाथाला दर दिवस पाणी घालीत जा. आणि 40 दिवस पाणी घालण्याचा त्यांनी संकल्प घालून दिला. मुश्किल 22-23 दिवस झाले सांगवेद विद्यालयामध्ये आणि एक शास्त्रार्थाची प्रतियोगिता. आणि माझे मित्र होते बबनजी मस्के, ते तिथेच राहायचे. अरे बोले आज इधर ऐसा ऐसा चलेंगे क्या? मैंने कहा ठीक आहे चलते. गेलो तिकडं तर सभेमध्ये गेलो आणि जेव्हा साध्याभावत आवृत्तित्व एवढंच लक्षण उचललं तर पंचलक्षणी माझ्या पाठच होती. ते विवृत्ती टीका सहपाठ. मला काहीच कळलं नाही पण मी बोलतच गेलो. आणि तिकडे 2 विद्वान बसले होते आणि त्यांनी मला दुसरा नंबर दिला बघा. आणि मग माझ्या लक्षात आलं बाबा विश्वनाथाची कृपा झाल्याशिवाय ही वेद विद्या, ही न्याय विद्या, ही वेदांत विद्या, ही जगातली कुठली विद्या तुम्हाला येणार नाही. बाबा काशी विश्वनाथाची विशेषता आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण बाबा विश्वनाथाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. भगवान गणेशाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. ज्यांनी आपल्याला परमार्थ दाखवला त्यांची मूर्ती बसवण्याचा आपण संकल्प केला. आणि अभूतपूर्व कल्पना केली की आपण विना हातात देऊन ती मूर्ती बनवली. विना हातात देऊन मूर्ती बनवली ही विशेष कल्पना आहे. मी बी माझ्या गुरु महाराजांची पंचधातूची मूर्ती बनवली. पंचधातूची बनवायची तर होती चांदीची, परंतु आमचे जे आचार्य आहेत त्यांना मी विचारले की मैं ऐसे ऐसे कर. अरे बोले तू तर करेगा उसमें कोई बात नाही. पण कालांतराने एखादा माथे फिरू उत्तराधिकारी आला आणि त्याला पैशाची कमी पडली, त्यांनी चांदीची मूर्ती विकली तर काय करशील? एखादा चोर आला आणि मूर्ती मंदिरातून घेऊन गेला तर तू काय करशील? मैंने काही करणार नाही. बोले वैसे तुम पंचधातु के बना देना, चांदी का तो कुछ हो सकता है. आणि म्हणून चांदीची छोटीशी बनवायची पूजासाठी. चांदीची आणि सोन्याची मूर्ती देवतेची असेल तर सतत देवतेंचा वास राहतो. आणि म्हणून आपण चांगली कल्पना केली, सुबक कल्पना केली. हातामध्ये विणा आणि विण्याच्या ताला स्वरामध्ये आणि समाधिस्थ झालेले भजे ज्ञानदेवम भजे ज्ञानदेवम भजे ज्ञानदेवम अशी मूर्ती आपण या ठिकाणी बसवण्याचा संकल्प केला. योगायोगाने मला उद्याच्याला काम आहे. आपलं तर बोलणं फक्त कीर्तनापुरतं झालं होतं. मी म्हटलं तर मी फक्त कीर्तनापुरतं, बरोबर आहे का नाही? ही गोष्ट खरी आहे. आपण शब्दाला मागे सरकत नाही बघा स्वामीजी. हो. आणि म्हणून योगायोगाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गुरु महाराजांची आणि माझे गुरुबंधू अद्वैतानंद सरस्वतीजी महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होते. मला वाटतं पहिली मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. त्यांच्या समाधीच्या तिथे बी मूर्ती नसावी, नाही, ही पहिलीच मूर्ती असावी. योगायोगाने होऊ शकतं की अजूनही 10-5 मूर्ती बसाव्यात. साधूची मूर्ती, साधूची स्मृती जागी करणारी असते. आपल्याला धन्यवाद मी या निमित्ताने व्यक्त करील की आपण स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बलबुद्धीवरती एवढं साम्राज्य उभं केलं. एक वाक्य मी आपल्याला जरूर समजून सांगेल. एक वाक्य लिहिलेलं आहे. माझ्या संप्रदायाचा सिद्धांत आणि त्या सिद्धांताच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर मला उठून त्याच्या तोंडाला हात लावून त्याला थांबवता आलं पाहिजे. आणि जर माझं सामर्थ्य नसेल, मी सामर्थ्याने कमी पडत असेल तर कानामध्ये
कापसाचे बोळे घालून त्या सभेतून उठून जायला पाहिजे. हो, दोनच तत्व लक्षात ठेवायचे केव्हा बी. माझ्या संप्रदायाची, माझ्या परंपरेची, माझ्या गुरुची, माझ्या धर्माची, माझ्या ग्रंथाची, माझ्या वैभवाची जर कोणी टीका करत असेल तर त्याला मला मनगटाला धरून त्याला जाब विचारता आला पाहिजे, नाही तर त्याचं तोंड बंद करता आलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य जर आपल्याजवळ नसेल तर तिथून कानामध्ये कापूस घालून झटकन बाहेर पडणं सोयीस्कर असतं. पण त्याच्या मनातली भावना ती मोडू नये, ती भावना खंडित होऊ नये म्हणून त्याचं साम्राज्य आपण दुसरीकडे स्थापन करायचं असतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी गुरु महाराजांची ती परंपरा लक्षात ठेवून, स्वामीजी आपल्याला बी माहिती असेल, मला बी जरा थोडं थोडं माहिती आहे, थोडं थोडं माहिती. एखाद्याचा आश्रम जर हिसकावून घेतला आणि त्याची परंपरा जर नष्ट करून टाकली तर तो धर्म नष्ट होतो बघा. आणि धर्म नष्ट झाल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम होतो हे पुराणामध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, हे जागोजागी लिहिलेलं आहे. आणि म्हणून या देशामध्ये मुसलमान आले ते इथले मंदिर तोडण्यासाठी नव्हते आले, ते तर इथले फक्त पैसा जमा करायला आलते. पण त्यांच्यातले जे काही ज्ञानी होते, ख्वाजा कज्जल, ख्वाजा अब्बास, अशा लोकांनी आणि बाबरला आणि अयोध्येतलं राम मंदिर तोडायला लावलं, कारण त्याच्यामध्ये धर्माचा ध्वज ठेवला होता. आणि तो ध्वज नष्ट केल्याशिवाय त्यांना भारतात राज्य करता येणार नाही असं ख्वाजा कज्जल आणि ख्वाजा अब्बासने सांगितलं होतं. आणि म्हणून ते मंदिर तोडण्यात आली, धनाच्या लोभाने मंदिरं तोडली. पण ज्यांची सत्ता या देशावर होती, आज त्यांच्या त्या सत्तेच्या साम्राज्यातली एक व्यक्ती 10x10च्या पत्र्यामध्ये आणि रस्त्यावरती भीक मागून खाताने चरित्र तिचं पाहायला मिळतं. 3ऱ्या-4थ्या पिढीवरती एवढी परिस्थिती नाजूक झाली. त्याचं कारण का, की तुम्ही लोकांचा धर्म नष्ट करायला निघलात. तसं तुम्ही जर एखाद्याचा धर्म नष्ट करायला निघलात, एखाद्याची परंपरा खंडित करायला गेलात, तर मग तुमचं भविष्यामध्ये काय घडेल काही सांगता येणार नाही. म्हणून माझे गुरुबंधू, मी मधून मधून त्यांची क्षमा मागत असतो की माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी होती, मी हे असं होऊ द्यायला नाही पाहिजे. पण मला तिथे माझ्या पाठीमागे कुठल्याही व्यक्तीचं बल नाही, कुठल्या व्यक्तीचं सामर्थ्य नाही, मला कुठलं काही करता आलं नाही. म्हणून माझा शहाणपणा त्याच्यामध्ये होता की मी तिथून उठून लगेच रस्त्याने निघायचं. रस्त्याने निघल्याच्या नंतर पुन्हा त्या रस्त्याने कधीच पाहायचं नाही. जरा क्षमा मागून सांगतो स्वामीजी, सारी सत्ता सारी संपत्ती माझ्या गुरुच्या नावावर आहे. बँकेचे खाते कोणाच्या नावावर आहेत, गाडी घोडी कोणाच्या नावावर आहे, माझ्याच नावावर आहे, माझ्या गुरुच्या नावावर आहे. माझ्या गुरु त्यांचे गुरुच आहे, त्याचा खरा अधिकारी मी आहे. तरी पण मी संन्यास घेतल्यामुळे माझ्या मनामध्ये एक पुष्प कोणाचं फ्री घ्यावा अशी अजिबात लालसा नाही. एकदा गुरु महाराज, आपले गुरु महाराज हिंदू अष्टलिंगडावरती आले होते, तेव्हा माझ्याकडे 150-200 विद्यार्थी राहायचे. ते मला म्हणायचे, यांची जेवणाची काय व्यवस्था करतो? म्हणलं स्वामीजी काही नाही, इथेच करतो, हे स्वयंपाक लोक. अरे मूर्ख आहे तू मूर्ख आहे. मी हसलो. अरे म्हणले तू मूर्ख आहे, मी तुला लावून देईन परंपरा. 360 दिवस, 350 दिवसाची व्यवस्था, 350 दिवसाची व्यवस्था मी तुला लावून देईल. एक दिवस इथे बसून तुझं सारं करून देईल. पण मी म्हणलं नाही, मी संन्यास घेतला, ज्यांनी संन्यास दिला होता त्यांनी मला हे सांगितलं होतं, तुला काही कमी पडलं तर ह्या समाधीला मागायचं, नाही समाधीने दिलं तर ह्या देवीला मागायचं, नाही तुला देवीने दिलं तर आम्ही संन्यासी शिल्लक आहोत, आम्हाला मागायचं. आणि जर आम्ही देऊ शकलो नाही तर तू मेहनत करायची, आणि नाही तुला जमलं तर मग भीक मागायला निघायचं. आणि जर का तू संन्यास घेऊन भीक मागायला निघलास तर आमचा आशीर्वाद तुझ्या बरोबर राहणार नाही. ज्याने मला खोलीच्या आतमध्ये 4 जणांनी सांगितलं
त्यांचं वाक्य आजही माझ्या रात्री 12 वाजता माझ्या कानात घुमत राहत की महात्म्याने आपल्याला हे सांगितलं होतं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, पण आपल्या तत्वानिशी एकनिष्ठ राहणं हा माझा स्वाभिमान आहे. आणि म्हणून योगायोगाने आज मी आपल्याला धन्यवाद देईल की आपण एवढी हिंमत दाखवली, आपण एवढं हे साम्राज्य उभं केलं. बाबा विश्वनाथ आपली मनोकामना पूर्ण करत राहो, गुरुची कृपा आपल्यावरती राहो, भगवान गणेशाची कृपा आपल्यावरती राहो आणि वरच्यावर वृद्धी होत राहावं. वृद्धी संधी जशी वाढत राहते तसं आपलं जीवन वाढत राहावं, एवढीच मंगल मंगल कामना या ठिकाणी करतो. आपणही सर्वजण या ठिकाणी आला, स्वामी महाराजांचं आगमन झालं. पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या वतीने आपल्याला सर्वांना धन्यवाद आहे. पुन्हा आलात केव्हा तिकडे तर स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांच्या गडावरती जरूर या. माझ्या नावाने तर काही आहे नाही, कारण गुरुचं नाव मोठं करणं हे शिष्याचं काम आहे. बापाचं नाव मोठं करणं हे मुलांचं काम आहे. परिवाराचं नाव मोठं करणं परिवारातल्या लोकांचं काम आहे. तसं माझं तर काम फक्त गुरु महाराजांचं नाव मोठं करणं आणि गुरु महाराजांची परंपरा छोटी मोठी चालवण्याचा योग येणं. पण गुरु महाराजांची एवढी कृपा की ती मला अगदी कुंभामध्ये सुद्धा चालवण्याचा योग येतो. हो, ही साधू संतांची कृपा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मला बोलवलं, आदर केला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. विठोबा रखुमाई. तुका मे देवा, तुका मे देवा, तुका पडलो